आजच्या 1 मे या महाराष्ट्र दिनाचं तसंच कामगार दिनाचं औचित्य साधून सन्माननीय आयुक्त महोदयांनी एका कौतुक सोहळ्याचं आयोजन केलं आहे आणि त्यासाठी आयुक्त महोदयांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून आयुक्तांचं स्वागत करूया. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संदीप माळवी साहेब, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे साहेब या दोघांचंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर आजच्या या कौतुक सोहळ्याला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सर्व उपायुक्त, आयुक्त, सहायुक्त आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि बहुसंख्येनं उपस्थित ठाणेकर नागरिक तसंच पत्रकार बंधू भगिनींचंही मनापासून स्वागत. फेब्रुवारीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 2022च्या आपल्या ठाणे महापालिकेला 2 कॅटेगरीमध्ये विशेष पुरस्कारानं गौरवित करण्यात आलं होतं. या पुरस्कारांना तेव्हा सन्माननीय आयुक्त महोदयांनी स्वतः स्वीकारलं होतं. त्यातला पहिला पुरस्कार होता शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा 2022. महानगरपालिकांच्या गटामध्ये आपल्या ठाणे महापालिकेला द्वितीय क्रमांक मिळाला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित झालेला हा पुरस्कार नगरविकास दिन अर्थात 20 एप्रिल या दिवशी तो आयुक्त महोदयांनी स्वीकारला होता. त्याचबरोबर नागरी प्रशासनात विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकांचा, नगरपालिकांचाही त्या ठिकाणी गौरव करण्यात आला होता. त्यामध्ये मालमत्ता कर विभागानं एकूण उद्दिष्टापैकी 96% कर वसुली उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नगरविकास विभागाच्या वतीनं देण्यात आला होता. तो देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. नगरविकास दिनाच्या निमित्तानं 20 एप्रिल 2022 रोजी सन्माननीय आयुक्त महोदयांनी हा पुरस्कार देखील जो द्वितीय क्रमांकाचा होता तो स्वीकारला होता. आयुक्त महोदयांची अशी संकल्पना आहे की हा पुरस्कार जरी प्रातिनिधिक स्वरूपात मी स्वीकारला असला तरी हा पुरस्कार मिळवण्यासाठी मेहनत घेणारे आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्या त्या विभागामध्ये जे काम केलंय त्याचा हा पुरस्कार आहे. म्हणून आजच्या 1 मे या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हा तुमचा पुरस्कार, तुमच्या विभागाचा पुरस्कार सन्माननीय आयुक्त महोदय स्वतः तुमच्या स्वाधीन करणार आहेत आणि अशा तऱ्हेनं आपल्या कर्मचाऱ्यांचा, आपल्या अधिकाऱ्यांचा आयुक्त महोदय आज या ठिकाणी एक कौतुक सोहळा आयोजित करतायत. ही त्यांची संकल्पना आहे आणि ती साक्षात आपल्या सर्वांसमोर सादर होण्यासाठी आपण सारे या ठिकाणी जमलो आहोत. आणि याचबरोबर या कौतुक सोहळ्यानंतर जसं आई आपल्या लेकराचं कौतुक केल्यानंतर त्याला थोड्याशा कानपिचक्या सुद्धा देते, त्या अनुषंगानं कौतुक तर आहेच, पण कौतुकासोबत या कौतुकाची थाप अधिक जोरकस व्हावी यासाठी तुमच्याकडून काही अपेक्षा सुद्धा आहेत. या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि ठाणेकर नागरिक म्हणून आपण नेमकं काय करावं आणि आयुक्त महोदयांच्या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी आपण काय करू शकतो, त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा काय आहेत हेही जाणून घेण्यासाठी एक मुक्त जनसंवादही या ठिकाणी आयुक्त महोदय आपणा सर्वांशी साधणार आहेत. सर्वात प्रथम मंचावरती उपस्थित आयुक्त महोदय आणि अतिरिक्त आयुक्तांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर उपस्थित सर्वांचं स्वागत आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेब यांना विनंती आहे. नमस्कार. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्यासपीठावर उपस्थित ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय अभिजित बांगर साहेब, अतिरिक्त आयुक्त माननीय श्री संजय हेरवाडे साहेब आणि आपण सर्व अधिकारी, कर्मचारी बंधूंनो, अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ठाणे शहराला शहर सुशोभीकरण आणि मालमत्ता कर वसुलीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते हा सन्मान एका विशेष सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. माननीय महापालिकांनी तो महापालिकाच्या पुरस्कार स्वीकारला होता. त्याचा एक प्रातिनिधिक स्वरूपात कौतुक सोहळा आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. माननीय आयुक्त महोदयांच्या संकल्पनेनुसार आपल्याला माहीत आहे की गेल्या अनेक दिवसांपासून पायाभूत सुविधांच्या बाबतीत ठाणे महापालिकेमध्ये खूप आमूलाग्र बदल घडत आहेत. एक वेगळ्या पद्धतीची सुविधा ठाणे शहरामध्ये निर्माण होत आहे.
प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीचं शहर आता आपल्याला एक आपल्याशी संवाद साधते, वेगळ्या माध्यमातून असेल, भिंतींच्या माध्यमातून जे प्रातिनिधिक स्वरूपात आपण जी शिल्प उभं केलं त्या माध्यमातून ती शिल्प जणू काही आपल्याशी संवाद साधतात, तर शहराविषयी बोलतात, भिंती आपल्याशी बोलतात, असं वातावरण निर्माण होते. ती लाईट्ससुद्धा आपल्याशी काहीतरी एक वेगळा एक दिशा दाखवण्याचं काम करा. असे वेगळ्या पद्धतीने केवळ आपण लाईट्स लावत नाहीत, केवळ भिंती रंगवत नाहीत, किंवा शिल्प उभी केले नाहीत, तर त्या शिल्पाच्या माध्यमातून एक संदेश आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या भिंती रंगवण्यात आलेल्या आहेत त्या भिंतींच्या माध्यमातून एक संवाद आपण नागरिकांशी साधण्याचा प्रयत्न केला. ती भिंती तुमच्याशी बोलू लागतायत, ती शिल्प तुम्हाला काहीतरी सांगतायत तुमच्या शहरांसाठी आपण काय करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मग माननीय मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं असेल, ही संकल्पना असेल, किंवा बाकी सगळ्या सोयीसुविधांच्या बाबतीत आपण जे काही करतोय एकत्रितपणे त्याचा कुठेतरी परिपाक असेल आणि त्याला कुठेतरी बळ देण्याचं काम असेल. आणि त्या बळ देण्याच्या संकल्पनेतूनच आज हा कौतुक सोहळा म्हणजे आयोजित केलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलत्या ठाणे अंतर्गत सुविधांच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत, सुशोभीकरणाच्या बाबतीत, शौचालय स्वच्छतेच्या बाबतीत आणि रस्ते याबाबत ठाणे शहर खरोखरच आज इतर शहरांच्या तुलनेत अग्रेसर बनत आहे. ही बाब आपण टाळून चालणार किंवा नजरअंदाज करून चालणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिका आयुक्त माननीय अभिजित बांगर साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे आगेकूच करत आहे. ही आगेकूच करणाऱ्या पावलांचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर कुठेतरी शाबासकीची थाप मिळावी आणि आपण जे काम आज करतोय ते काम अधिक जोमानं करता यावं, अधिक आत्मविश्वासानं करता यावं, अधिक आत्मानंदानं करता यावं. त्या आत्मानंद हा मुद्दाम शब्द वापरला. आत्मानंद म्हणजे ते काम करताना मलाही एक अधिकारी म्हणून नसेल तर एक नागरिक म्हणून मलाही तो एक आत्मिक आनंद मिळाला पाहिजे. ह्या भावनेतून आपण ते काम अधिक वेगवान पद्धतीनं, अधिक प्रामाणिकपणे, अधिक लोकांच्या भावनेतून किंवा लोकांच्या भावनेचा विचार करून करायला पाहिजे. आणि म्हणूनच आज हा कौतुक सोहळा आपण आयोजित केलेला आहे. ह्या सोहळ्यामध्ये जसं मगाशी राजेंद्रने सांगितलं की सुशोभीकरणामध्ये, जसं मी म्हटलं, नुसतं सुशोभीकरण नाही आहे, नुसतेच लाईट आपण लावत नाहीत, नुसतेच भिंती रंगवत नाहीत, नुसतीच शिल्पी उभी करत नाहीत, पण शहरात येणाऱ्या प्रत्येकाला, मग तो ह्या ठाणे शहराचा नागरिक असू दे किंवा बाहेरून येणार असू दे, किंवा ठाण्यातून पुढे तो कुठेतरी सुरतला जाणारा असू दे, बेवरुलीला जाणारा असू दे, अजून वसई विरारला जाणार, त्याला काहीतरी एक संदेश जाताना, बाहेर पडताना, ह्या शहरातून बाहेर जाताना काहीतरी कळायला पाहिजे. अरे, हे शहर आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहे, हे शहर आपल्याला काहीतरी संदेश देत आहे, हे शहर आपल्याशी काहीतरी बोलतंय, हे शहर आपल्याला काहीतरी खुणावतंय. हा संदेश आपण ह्या सगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे जी काम करणारी टीम आहे त्या टीमचं कौतुक व्हावं ही माननीय आयुक्त महोदयांची संकल्पना होती. आणि नेमका तो कार्यक्रम आज 1 मे महाराष्ट्र स्थापनेचा दिवस आणि जागतिक कामगार दिवस ह्या निमित्तानं करावा, ही एक वेगळीच अनुभूती, आनंदाची अनुभूती आहे. कारण का ह्या दोन्ही औचित्यानं एक शौर्याची आणि बलिदानाचा इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती असेल का, 107 लोकांचं बलिदान गेल्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. सहजासहजी कुठलंही आपल्याला मिळालेलं नाही. त्यासाठी 107 लोकांची आहुती द्यावी लागली. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला 1 मे 1960 रोजी. त्याचबरोबर आपल्याला कामगार दिन काय आहे याची कल्पना असायला पाहिजे. केवळ आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो, कामगार आहे, मी तळपती तलवार आहे एवढं म्हणून चालणार नाही, परंतु त्याचा इतिहाससुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कारण का औद्योगिक क्रांतीनंतर जे काही पिळवणूक सुरू झाली कामगारांची किंवा कर्मचाऱ्यांची, त्यांचं शोषण करण्यात आलं, त्या शोषणेच्या विरोधात ज्या वेळेला ऑस्ट्रेलियामध्ये असेल, शिकागो, अमेरिकेमध्ये, मोस्टली अमेरिकेमध्ये त्या कामगारांनी उठाव सुरू केला. त्याच्यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाला, 7 कामगार गेले. त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, पोलीस मृत्युमुखी पडले, परत पोलिसांनी कामगारांवर हल्ले केले. आणि ह्या सगळ्या हल्ल्यानंतर 1 मे 1980 साली एक अमेरिकेने सुरुवात केली की आपण हा दिवस कामगार दिवस म्हणून पाळूयात. आणि त्याच्यानंतर हळूहळू सर्व देशांमध्ये ती प्रथा पडत गेली. प्रत्येक देशाचा वेगळा कामगार दिन असतो. इव्हन किंबहुना अमेरिकाचाही वेगळा सप्टेंबरमध्ये ते कामगार दिन म्हणून पाळतात. परंतु एक सार्वजनिक क्षेत्रात, एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ठरलं की बाबा की 1 मे हा आपण
कामगार दिन म्हणून साजरा करूयात, माफ करा, पाळूयात. आणि ह्या दोन औचित्य, आज त्या दोन औचित्याच्या पार्श्वभूमीवर आज हा कौतुक सोहळा होतोय. माननीय आयुक्त महोदयांच्या हस्ते हा कौतुक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे मी माननीय, खरोखरच ही वेगळी संकल्पना, खरं गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये किंबहुना महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपण संकल्पना राबवत आहोत. जिथे आपण पहिल्यांदा बघितलं असेल तुम्ही, आपण कळवा हॉस्पिटलमध्ये आपण लायब्ररी सुरू केली. वेगवेगळे जे महापुरुष आहेत त्यांच्या जन्मदिन असेल किंवा पुण्यतिथी दिवस असेल, त्यानिमित्तानं वेगवेगळी व्याख्यानं असतील, एक प्रबोधनात्मक व्याख्यानं असतील, एक वैचारिक वारसा त्यांचा पुढच्या पिढीपर्यंत जावा, ह्यासाठी जी काही आपण प्रयत्न करतोय ते माननीय आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून ह्या वेगळ्या कल्पना आपण राबवतोय. आता त्यांची अजून एक चांगली कल्पना आहे की झोपडपट्टी तिथे वाचनालय, ती लवकरात त्याचंही एक मूर्त स्वरूप आपल्याला आभार, म्हणजे ह्या वेगळ्या आहेत, म्हणजे ज्या माध्यमातून आपण लोकांशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि लोकांशी जोडण्याआधी तुमच्याशी जोडलं गेलं पाहिजे. का जी टीम काम करते लोकांसाठी, त्या टीमला कुठेतरी बळ द्यावं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी, ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम माननीय आयुक्त महोदयांनी करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय महापालिका आयुक्तांचं मनपूर्वक आभार मानतो की आपण एक वेगळी संकल्पना या शहरामध्ये, या महापालिकेमध्ये राबवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आपलं खूप खूप आभार. सगळ्या कर्मचाऱ्यांच्या, सगळ्या अधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माळवी साहेब. आणि यानंतर ज्या कौतुक सोहळ्याचा आता उल्लेख करण्यात आला तो प्रत्यक्ष कौतुक सोहळा. सर्वप्रथम शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा 2022 यामध्ये महानगरपालिकेच्या गटामध्ये राज्य सरकारचा द्वितीय क्रमांकाचा जो पुरस्कार नगर विकास दिनी 20 एप्रिल 2022 रोजी आपल्याला प्राप्त झाला होता, तो पुरस्कार आत्ता या ठिकाणी त्या विभागाला पुन्हा दिला जाणार आहे. त्यासाठी मंचावरती आमंत्रित करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त तुषार पवार, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता विद्युत विभाग सौभाग्यवती शुभांगी केसवानी, आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर, उद्यान अधीक्षक केदार पाटील, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी अंबाजी, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक प्रवीण बनोटे आणि सफाई कामगार श्रीमती सुप्रिया संजय बिरामणे. शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा 2022 यामध्ये महानगरपालिकेच्या गटामध्ये ठाणे महापालिकेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. तो आता या ठिकाणी यामध्ये योगदान देणाऱ्या विभागांना सुपूर्द केला जातोय. नगर अभियंता, उपायुक्त आणि त्याचबरोबर इतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो नागरी प्रशासनात विविध विभागामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये आपल्या ठाणे महानगरपालिकेनं मालमत्ता कर वसुलीमध्ये आपल्या उद्दिष्टाच्या 96% कर वसुली करून हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाय. त्यांचंही मनापासून अभिनंदन. त्यासाठी इथं आमंत्रित करण्यात येत आहे उपायुक्त जी गोदापुरे, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, करनिरीक्षक ललिता जाधव, करलिपिक जितेंद्र साबळे आणि सफाई कामगार विठ्ठल मोरे. 96% करवसुली ही आपल्याला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आणि हे अत्यंत कठीण काम ज्यांनी सहजतेनं पूर्ण केलं आणि म्हणून आपण या द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलो. या विभागाचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आणि आता यानंतर आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सन्माननीय अभिजित बांगर साहेब यांना विनंती आहे. सर्वांना नमस्कार.
आपणा सर्वांना कल्पना आहे, महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या वतीने 20 एप्रिल रोजी नगर विकास दिन साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी 2 विशेष पुरस्कार ठाणे महानगरपालिकेला जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये एक शहर सौंदर्यीकरण स्पर्धा शासनाने घेतली होती। त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यात 2रा क्रमांक ठाणे महानगरपालिकेने पटकावला आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध नागरी सेवा दिल्या जातात। त्या सेवांचा दर्जा नागरिकांना किती इझिली किंवा किती आपण त्यांना कुठलाही त्रास न होता त्या सेवा उपलब्ध करून देऊ शकतो, या क्रायटेरियाच्या आधारे 2रा एक पुरस्कार देण्यात आला, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑफकोर्स क्रायटेरिया होता टॅक्स कलेक्शनचा, ज्यामध्ये पुन्हा महानगरपालिकेला संपूर्ण राज्यामध्ये 2रा क्रमांक प्राप्त झाला। हे 2 बहुमान महानगरपालिकेला जे मिळाले ते ज्या टीम्समुळे मिळाले, त्या टीम्सचा कौतुक समारंभ, कौतुक सोहळा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाचं खरंच औचित्य आहे, महाराष्ट्र दिनी आपण हा कार्यक्रम घेतोय आणि त्यामुळं या कार्यक्रमाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झालेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरती माझे दोन्ही सहकारी अतिरिक्त आयुक्त, उपस्थित सर्व उपायुक्त, सर्व एचओडीज, सर्व माझे उपस्थित सहकारी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि फेसबुक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे नागरिक या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत आहेत ते सर्व ठाण्यातील नागरिक, मला मनापासून आनंद होतोय। या 2 कॅटेगरीमध्ये आपण उल्लेखनीय कामगिरी बजावू शकलो। शहर सौंदर्यीकरणाची स्पर्धा मागच्या वर्षी जाहीर करण्यात आली। आपल्याला कल्पना आहे की ठाणे महानगरपालिकेतर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठ्या प्रमाणावरती कामे हाती घेतली जात आहेत आणि अत्यंत स्पीडीली म्हणजे गतीने आणि ठळकपणे अंमलबजावणीमधलं वैविध्य म्हणा किंवा अंमलबजावणीमधलं वेगळेपण जाणवेल अशा पद्धतीने ती कामं इम्प्लिमेंट केली जात आहेत, कारण तशा मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना आहेत। यामधलं एक काम होतं ब्युटिफिकेशनचं। शहर सौंदर्यीकरण स्पर्धा मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा नगर विकास विभागाने जाहीर केली, त्यावेळी इतर अनेक शहरांप्रमाणे ठाणे शहरातही काम सुरू करण्यात आलं आणि मी यापूर्वीच्या कार्यक्रमातही उल्लेख केला होता, विशेषत्वाने नमूद केलं पाहिजे, महाराष्ट्र शासनाने शहर सौंदर्यीकरण स्पर्धा सुरू केल्यानंतर सर्व महाराष्ट्रात, म्हणजे ठाण्याला तर क्रमांक मिळालेलाच आहे, परंतु सर्व महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये इतकी सुंदर कामं सुरू झाली, याची दखल केंद्र शासनाने घेतली आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा जो केंद्र शासनाचा मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अफेअर्स जो आणि अर्बन अफेअर्स, हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स डिपार्टमेंट महुआ आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा ब्युटिफिकेशनची स्पर्धा नेशन वाईड लॉन्च करण्यात आली। या स्पर्धेमध्ये आपण फार चांगला परफॉर्मन्स देऊ शकलो आणि त्याचबरोबर टॅक्स कलेक्शन, यावेळी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण 700 कोटी क्रॉस केलं महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा आणि नक्कीच ही सोपी गोष्ट नाही, कारण टॅक्स कलेक्शनसाठी प्रत्येक संस्थेचं एक कल्चर असतं आणि प्रत्येक संस्थेने एक इक्विलिब्रियम गाठलेला असतो। तो इक्विलिब्रियम असा असतो की तुम्ही काही एफर्ट्स नाही घेतले ना तेवढं टॅक्स कलेक्शन होणार आहे, त्याच्यापेक्षा कमी करायचं असेल तर अगदी टाकाऊ काम करावं लागतं, तेवढं जनरली होत नाही। मात्र त्याच्या वरती जाण्यासाठी 1-1 करोडने जर त्या इक्विलिब्रियमच्या वरती आपल्याला जायचं आहे, दॅट टेक्स ट्रिमंडस एफर्ट्स आणि इट इज नॉट ओनली लिमिटेड टू एफर्ट्स। टॅक्स कलेक्शनशी रिलेटेड अनेक बाबी असतात,
जे एक उदाहरण द्यायचं झालं तर एका पर्टिक्युलर मॉलची या वर्षभरामध्ये 5 करोडची वसुली झाली आहे. ती वसुली करण्यासाठी टॅक्सची टीम किंवा वैयक्तिक माझ्या स्तरावरती त्यामध्ये अनेक वाद प्रतिवाद होत होते. डेव्हलपर्सची टॅक्स वसुली असते आणि अनफॉर्च्युनेटली 2 डिपार्टमेंट एकत्र कधी जोडले जात नाहीत. म्हणजे एका बाजूला एखाद्या डेव्हलपरचा टॅक्स फार मोठ्या प्रमाणात प्रलंबित असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या स्कीम्सच्या बांधकाम परवानगी आणि ओसी चालूच असतात. व्हाईल बांधकाम परवानगी ओसी सारखे विषय प्रलंबित नाहीत राहिले पाहिजे. टॅक्स जर कुणी थकीत ठेवला तर त्याला महानगरपालिकेकडनं कुठलीही दुसरी सुविधा मिळवण्याचा अधिकार राहत नाही. हा मेसेज पण जाणं गरजेचं आहे. अशा काही मूलभूत बाबींमध्ये बदल केल्यामुळं आणि डिपार्टमेंटचं डेफिनेटली क्रेडिट आहे, डिपार्टमेंटने फार चांगल्या पद्धतीने काम केलं, त्यामुळे आपण 700 कोटीचा पल्ला यावेळी गाठू शकलो. आणि या 2 जे आपल्याला या ठिकाणी रँक मिळालेले आहेत त्यामध्ये मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो दोन्ही टीम्सचं. हा मुद्दा फक्त महानगरपालिकेपुरता किंवा त्या टीम पुरता मर्यादित नाही. या गोष्टीचा अभिमान शहरातील सर्व नागरिकांना वाटला पाहिजे. एक वेळ मी मान्य करेन की ठीक आहे, टॅक्स कलेक्शन चांगलं झालं, नागरिकांना त्याच्यामध्ये अभिमान का वाटावा? नागरिकांना अभिमान तेव्हा वाटेल ज्यावेळी महानगरपालिकेच्या सेवा चांगल्या पद्धतीने मिळतील. परंतु ब्युटिफिकेशनची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये एक महानगरपालिका म्हणून, शहर म्हणून आपण नोंद घेण्यासारखी कामगिरी बजावणं ही नक्कीच अभिमान बाळगण्यासारखी बाब आहे. थोडाफार आपला एकंदर आपल्या एक कार्यपद्धतीचा प्रॉब्लेम असा आहे, स्पष्टपणे मी उल्लेख करतो, ज्या गोष्टींचा आपण अभिमान बाळगला पाहिजे ना त्या आपण गृहीत धरतो, त्या गोष्टींचा आपण अभिमान बाळगत नाही. अनेक कारणं असतील. जर आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले असतील आणि त्याच्यामध्ये आपला चांगला परफॉर्मन्स रजिस्टर झाला असेल तर वी डेफिनेटली मस्ट फील प्राऊड अबाउट इट. आणि त्या उद्देशाने आज ह्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं. जेव्हा ह्या दोन्ही टीम्सला आपण ते सर्टिफिकेट दिलेलं आहे, लांबून आपण ते पाहिलं नसेल, ते सर्टिफिकेट दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री या दोघांनी सही केलेलं सर्टिफिकेट आहे. अँड दॅट्स वाय आय फेल. ते सर्टिफिकेट मी घेणं योग्य नाही. ते सर्टिफिकेट ज्यांच्या एफर्ट्समुळे ते झालंय, अगेन प्रातिनिधिक स्वरूपात आहे. ब्युटिफिकेशनमध्ये अनेक डिपार्टमेंट आहेत, अनेक अधिकारी कर्मचारी आहेत. स्वच्छता फार महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे स्वच्छता, जरी ब्युटिफिकेशन आपल्याला असा समज आहे की आपण रंगरंगोटी करतो किंवा इल्युमिनेशन करतो, ब्युटिफिकेशन इज नॉट लिमिटेड ओनली टू इल्युमिनेशन अँड रंगरंगोटी. स्वच्छता हा फार महत्वाचा भाग आहे आणि म्हणून स्वच्छता विभागाचं सुद्धा या ठिकाणी रिप्रेझेंटेशन होतं. आणि त्याचबरोबर टॅक्स कलेक्शनचा जो या ठिकाणी डिपार्टमेंट होतं ज्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न करण्यात आले त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. शहर सौंदर्यीकरणामध्ये शहरात फार चांगल्या पद्धतीची कामं झाली आहेत आणि आपल्याला ते रँक मिळालं. स्टोरी डझंट एंड हिअर. ब्युटिफिकेशन म्हणा, स्वच्छता म्हणा, याच्यामध्ये स्पर्धा आणि येणारं रँकिंग ह्या अनुषंगिक बाबी आहेत. पण ऍक्टिव्हिटीज चालू राहतात, काम चालू राहतं. सो डिपार्टमेंटने हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे, नागरिकांच्या महानगरपालिकेकडनं फार मोठ्या अपेक्षा. बाय द वे, ब्युटिफिकेशन बद्दल अनेक मतमतांतर लोकांच्या मनामध्ये आहेत. ब्युटिफिकेशन बद्दल काही प्रमाणात टीका पण केली जाते. ब्युटिफिकेशन कशासाठी, आवश्यकता आहे का, खर्च जस्टिफायबल आहे का, आणि याच्यामध्ये कुठलीही गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सांगता येणं शक्य नाही. ही बाब तेवढीच खरी आहे. मात्र आपण असं म्हणलो की आम्ही आधी सगळ्या बेसिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू आणि नंतर आम्ही ब्युटिफिकेशनचा विषय हाताशी घेऊ. सगळ्या बेसिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आणि अपेक्षेप्रमाणे प्रोव्हाइड करणं ही गोष्ट सब्जेक्टिव्ह आहे आणि ती करत राहणं गरजेचं आहे. पण त्याच वेळी नागरिकांना शहराविषयी जर अभिमान निर्माण झाला तर ज्या इतर सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करायच्यात त्याच्याबाबत नागरिकांचा रिस्पॉन्स फार चांगल्या पद्धतीने येतो. ही पण बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मी विशेषत्वाने नमूद करतो या ठिकाणी, एका बाजूला आपलं टॅक्स कलेक्शन वाढतंय. टॅक्स कलेक्शन वाढण्याचं कारण काय? कारण नागरिकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सेवा दिल्या जातात त्या एक तर समाधानकारक पद्धतीने मिळतात किंवा त्यांना विश्वास वाटतोय की महानगरपालिका आपल्या कामाबाबत सिरियस आहे आणि इन अ वे ती त्या कामाची पावती आहे. याबद्दल डिपार्टमेंटने सुद्धा, सर्व म्हणतोय मी, टॅक्स कलेक्शन नव्हे, सर्व डिपार्टमेंटने सुद्धा अभिमान बाळगला पाहिजे. आणि अभिमानापेक्षा महत्वाची बाब आहे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं काम करता येईल. कारण नागरिकांच्या अपेक्षा तुम्ही जेवढ्या पूर्ण कराल तेवढ्या त्या वाढणार आहेत, वाढल्याच पाहिजेत. तरच आपलं काम आपल्या फुल पोटेन्शियलने आपल्याला करणं शक्य होणार आहे. आत्मसंतुष्टता कुठलीही योग्य नाही. या दृष्टिकोनातून आपण या कामाकडे पाहणं पाहिजे.
सो ब्युटिफिकेशनची अनेक कामं आपण शहरामध्ये हाती घेतली, रंगरंगोटी झाली, इल्युमिनेशन झालं, त्याच्यामध्ये अनेक कामं आपण करतोय. आय नेव्हर से, आमच्या ब्युटिफिकेशनच्या बैठकीमध्ये मी अनेकदा हा उल्लेख करतो, आय नेव्हर से आम्ही केलेलं काम परफेक्ट आहे, आम्ही केलेलं काम अंतिम आहे. मुद्दा लक्षात घ्या, कुठलंही काम करताना जर तुम्ही परफेक्शनच्या अपेक्षा ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला तर ते काम कधीच होणार नाही. व्हाईल फक्त काम करत राहिला आणि चुकांची दुरुस्ती करत राहिला तर तुम्ही परफेक्शनच्या पार पलीकडे जाऊन पोचाल, तुम्हाला कळणारी नाही. सो ब्युटिफिकेशनमध्ये आपला तोच फंडा आहे. आपण करतोय, काम करत असताना महत्वाची बाब आहे नागरिकांचा फीडबॅक घ्या. नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांना ब्युटिफिकेशनच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्याचा फीडबॅक द्यायला पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्या डिपार्टमेंट्सने आणि व्हेन आय से ब्युटिफिकेशन, कृपया लक्षात घ्या, या ठिकाणी मी इन्सिस्ट केलं होतं सगळे सहाय्यक आयुक्त, सगळे कार्यकारी अभियंता उपस्थित पाहिजेत. कारणच हे आहे, ब्युटिफिकेशन म्हणजे अभियंता विभागामधला हा ब्युटिफिकेशनचा सेल आहे, ते ब्युटिफिकेशन पाहतात. हा विभाग आहे हे घनकचरा बघतात, हा विभाग आहे हा अजून कुठला डिपार्टमेंट बघतो. अशा गोष्टी नसतात. माझ्याकडे जेव्हा नसती एखादी येते त्यावेळी ते अभिप्राय लिहिलेला असतो की हा विषय माझा नसून या डिपार्टमेंटचा आहे. आय नेव्हर रिअली अप्रिशिएट दॅट. कारण आयुक्ताच्या स्तरावरती मला अशी भूमिका घेता येत नाही की हा याचा विभाग आहे आणि हा त्याचा विभाग आहे. महानगरपालिका म्हणून आपलं कॅरेक्टर सेम पाहिजे, आपला डीएनए सेम पाहिजे, नो मॅटर व्हिच डिपार्टमेंट वी आर वर्किंग इन. जेव्हा रस्त्यावरनं मी जातो त्यावेळी चारी बाजूला जेव्हा पाहतो त्यावेळी या विभागाचं, आपल्या अभियंत्यांना कल्पना असेल, बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या कंप्लेंट मी अभियंत्यांना फॉरवर्ड करतो. व्हाईल नालेसफाईचं काम आपल्याकडं घनकचऱ्याकडनं केलं जातं, कारण घनकचऱ्याकडनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. पण माझं असं मत आहे, वर्षभर जे नालेसफाईचं काम आवश्यक असतं ते अभियंता विभागाने करायला हरकत नाही आणि लोकल इंटरव्हेन्शन आपण करू शकता. आणि अगेन, नो मॅटर विच डिपार्टमेंट इट बिलॉंग्स टू, महानगरपालिकेचं आहे. माझं कर्तव्य आलेलं प्रत्येक गोष्ट मार्गी लागली पाहिजे. लाईकवाईज आपलं कर्तव्य आहे आलेल्या प्रत्येक बाबतीत आपण काय करू शकतो का, नाही नसेल आपण दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करू शकतो का. अँड द पर्सन टू हुम इट इज फॉरवर्डेड दे शुड नेव्हर टेक इट ॲज अ क्रिटिसिझम. माझ्या डिपार्टमेंटमध्ये तू लुडबुड का करतो, अजिबात नाही. महानगरपालिका म्हणून जेवढी मॅनपॉवर आपली आहे सर्वजण आपण टीम म्हणून काम करतो. आणि त्यामुळं जोपर्यंत वी डोंट पुट अ जॉईंट फेस टुगेदर, जी नागरिकांची अपेक्षा त्या उंचीचं आपल्याला काम करता येणार. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने त्या कामाकडे पाहायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची बाब, ब्युटिफिकेशनच्या कामाबाबत नागरिकांचा फीडबॅक घेत राहायला पाहिजे. माझ्या स्तरावरती मी प्रचंड दक्ष आहे. मी अनेक पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, नागरिकांकडनं थेट जे फीडबॅक येतो ते प्रत्येक फीडबॅक अनालायसिस करून अंमलबजावणी करण्यायोग्य आहे का पाहून त्याच्यावरनं ऍक्शन पॉईंट करत राहतो. माझं आवाहन आहे आपल्या सर्वांना त्या पद्धतीने आपण हे करत राहावं. ब्युटिफिकेशनचं काम अगेन फक्त मी मगाशी उल्लेख केला रंगरंगोटी आणि इल्युमिनेशन याच्यापुरतं मर्यादित का नाही. पुन्हा एकदा अभियंता विभागाबद्दल बोलतो. एखादा रस्ता चांगल्या क्वालिटीचा बनलेला आहे, दोन्ही बाजूला फुटपाथ चांगल्या क्वालिटीचे बनलेले आहेत, कर्ब स्टोन एकदम चांगले आहेत, रस्त्याच्या मधला डिवायडर एकदम चांगल्या पद्धतीने दिसतोय, ह्या कर्ब स्टोनची डिवायडरची रंगरंगोटी झालेली आहे आणि त्या रस्त्यावरती थर्मोप्लास्ट पेंट पार्किंगचा असेल, मधली पट्टी असेल आणि डिवायडरच्या दोन्ही बाजूच्या 2 पट्ट्या मारलेल्या आहेत. एवढं जरी झालं ना, तो परिसर अत्यंत स्वच्छ दिसतो. ब्युटिफिकेशनसाठी रंगरंगोटीच केली पाहिजे असं नाही. जर आपलं रस्ते चांगल्या क्वालिटीचे झाले, वॉकेबल झाले, वॉकेबल म्हणजे काय, चालायला अडचण नाही झाली पाहिजे. फुटपाथ 1 फुटाचा असणं म्हणजे वॉकेबल रस्ता नव्हे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना जाण्या येण्यासाठी अडचणी होत असतील तो वॉकेबल रस्ता नव्हे. स्टँडर्ड फुटपाथची उंची मला वाटते 6 इंचापेक्षा जास्त नसेल. हे असे आणि अगेन अनेक प्रकार पाहतोय मी आपल्या शहरामध्ये, गमतीशीर प्रकार. 2 म्हणजे ज्या ठिकाणी गेट आहे, कंपाऊंड वॉल आहे, गेट आहे, गेटच्या ठिकाणी काय केलं जातं, फुटपाथ ब्रेक केला जातो. फुटपाथ ब्रेक केला जात नाही, फुटपाथ स्लोप केला जातो. काही ठिकाणी रस्त्याची उंची वाढवली जाते, रस्त्याची उंची नाही वाढवली जात, फुटपाथची उंची ग्राउंड लेवलला आणली जाते. छोट्या छोट्या बाबी आहेत. मग डिपार्टमेंट असं पाहू शकणार नाही का. सो आता माझे जेव्हा दौरे होतात त्यावेळी मी तिथे काही सजेशन देत राहतो. बट देन माझी अपेक्षा आहे, आपली टोटल बघा ना मॅनपॉवर किती आहे. प्रत्येक जेई, प्रत्येक डेप्टी इंजिनियर, प्रत्येक कार्यकारी अभियंता ह्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहणार नाही का. निधीची उपलब्धता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत का. निधी उपलब्धतेबद्दल आपण फार बोलतो, शेवटी आपलं दायित्व 2200 कोटी आहे. म्हणजे 2200 कोटी खर्च केलाय ना आपण. तो खर्च करताना कुठल्या दृष्टिकोनातून केला, दॅट इज द थिंग विच मेक्स द डिफरन्स. सो इथून पुढे सुद्धा खर्च बंद थोडी पडलाय. आज कामे बंद थोडी झालीत शहरातली. अल्टिमेटली व्हॉट इज गोइंग टू मॅटर, आज जे आपण काम करतोय ते कुठल्या पद्धतीने करतोय. दॅट्स वाय अगेन अर्ज
इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, आपण ब्युटिफिकेशन फार चांगल्या पद्धतीने शहरामध्ये करणार आहोत, पण फक्त तेवढ्यापुरतं ब्युटिफिकेशन मर्यादित नसून ज्या कामांचा दर्जा आहे आणि जी वर्कमनशिप आहे, क्राफ्टमनशिप आहे, अगदी छोट्या छोट्या बाबीतली, म्हणजे आपल्या घरी फरशा बसवताना तुम्ही पाहिलं असेल ना, 2 फरशामध्ये जास्त अंतर नाही राहिलं पाहिजे, भेगा नाही पडल्या पाहिजे, त्यात कचरा जातो. आपण पाहतो की फरशा बसवणारे कारागीर राजस्थानचे असतात. का? कारण ते फार चांगल्या क्राफ्टमनशिपने, ज्याला फिनेस शब्द आहे, त्या पद्धतीने काम करतात. तो फिनेस आपल्याला रस्त्यावरती दिसणार नाही का? 2 रस्ते, सिमेंट रस्ते किंवा सिमेंट रस्ता डांबरी रस्ता जॉईंट होतो, त्यावेळी ड्रायव्हिंग करताना त्या गाडीमध्ये बसलेल्या माणसाला, ती कार असो किंवा बस असो, कळलं नाही पाहिजे की तो जॉईंट आहे. ह्या पद्धतीने कामं केली जाऊ शकतात. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे शहरांमधल्या रस्त्यांची, आपल्यामधली. बाय द वे, आय एम नॉट सेइंग की ठाण्यात तसे रस्ते नाहीत, बट प्रत्येक रस्ता तसा बनवू शकतो. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह विथ विच डिपार्टमेंट मस्ट बी वर्किंग. सायनेजेसचा एक महत्वाचा मुद्दा, मी सकाळी सीईंशी बोललो एका ठिकाणी, मी सायनेज पाहत होतो. ही एक बाब आहे. सी, व्हेन आय ॲप्रिशिएट द गुड वर्क, आजच्या माझ्या संबोधनातनं मी काही फीडबॅक देतोय जे नागरिकांकडनं मायापर्यंत आलेत, आणि मी ते नागरिकांच्या समोरच उद्धृत करतोय, कारण नागरिकांना कळलं पाहिजे की ह्या गोष्टी लॅकिंग आहेत आणि त्याच्यावरती आपली लक्ष पाहिजे. सायनेजमध्ये वी आर नॉट डुईंग व्हेरी गुड. मी आज सकाळी इन्सिडेंटली, तो कार्यक्रम होता आपला मुख्य शासकीय कार्यक्रम झेंडावंदन, तिथून परत येताना पाहिलं एक सायनेज. आय डोंट रिमेंबर लोकेशन, पण ते कळवा, खारीगाव वगैरे वगैरे असे 3 बोर्ड आहेत. एक बोर्ड आहे, उंच बोर्ड आहे, आणि त्याच्यावरती एका ठिकाणी काहीतरी एक अक्षर आहे, दुसरं एक अक्षर आहे, आणि एका ठिकाणी 3 लिहिले आहेत, कळवा, खारेगाव आणि काहीतरी. हे पाहणं गरजेचं आहे. 1 किलोमीटर, 500 मीटर, 200 मीटर अंतरावरनं जी व्यक्ती बघते त्याला एवढं अक्षर दिसणार आहे का छोटं? सो हे एक झालं. आणि दुसरं, सायनेज मस्ट बी इन गुड कंडिशन व्हेरेवर रिक्वायर्ड. आपण पॅरलल पार्किंगचे संपूर्ण शहरभरात प्रयोग करतोय. बाय द वे, त्याच्या बाबतीत सुद्धा नागरिकांचे फीडबॅक येत आहेत. आपण काही ठिकाणी फेरीवाल्यांना रिलोकेट करतोय, फेरीवाल्यांना हटवतोय. हा शब्द मी इंटेन्शनली वापरत नाही, मी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे. फेरीवाले आर पार्ट ऑफ द इंटिग्रल पार्ट ऑफ द सिटी इकोसिस्टम. फक्त नागरिकांसाठी इन्कन्व्हिनियन्स नको म्हणून काही ठिकाणावरनं फेरीवाल्यांना हटवून पुनर्वसित करावं लागतं. ती बाब आपण प्रायोरिटीने करतोय, पण ती करत असताना या ज्या इतर बाबी आहेत त्या गोष्टींकडे आपण लक्ष देतोय का, हे पण पाहणं गरजेचं आहे. सो सायनेजेस, पॅरलल पार्किंग करताना नागरिकांचा फार चांगला फीडबॅक आहे. वर्तकनगर एरियामध्ये जी पॅरलल पार्किंग झाली आहे, आपण संपूर्ण शहरभर करू शकणार नाही का? आणि दुराग्रह म्हणून नव्हे, मला वाटलं म्हणून इथे करा, अजिबात नाही. ज्या ठिकाणी नागरिकांना गरज आहे त्या ठिकाणी. एखाद्या ठिकाणी एखादा एक्सपेरिमेंट केला, नाही यशस्वी झाला, वी कॅन कम बॅक. दॅट इज अ रिव्हर्सिबल ऍक्शन. बट देन करायचंच नाही, स्टेटस को मेंटेन करण्यामध्ये मजा नाही. सो ही एक बाब आहे सायनेजेसची, विच आय वॉन्टेड टू मेन्शन. आता जो आपण सिटी ब्युटिफिकेशनचा पुरस्कार दिला, ह्याच्यामध्ये गार्डनचे प्रतिनिधी होते. आपल्याकडे आज रोजी गार्डनची जी कामं झालीत ना, ह्याच्यामध्ये आता हे स्मार्ट सिटीकडनं वॉटरफ्रंट फार सुंदर कामं झालीत, जे आता आपण डिपार्टमेंटला हस्तांतरित करतोय. मात्र एक रेड फ्लॅग, शहरामधली गार्डनची परिस्थिती फार चांगली आहे असं मला जाणवत नाही. आणि ह्या गोष्टी आपण ओपनली याच्यासाठी बोलतोय बिकॉज नथिंग टू हाईड. आमूलाग्र बदल गरजेचा आहे आपल्याला विभागाच्या कामामध्ये. अशा पद्धतीने कामकाज करून होणार नाही. आणि जो टॅक्स कलेक्शनचा मुद्दा मी बोललो होतो, डिपार्टमेंटचे या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी आपण 700 कोटी केलं, पुढच्या वर्षी आपण बजेटमध्ये 800 कोटी सांगितलेलं आहे. मी असं सांगितलं की यावर्षी आपण जे मोमेंटम लावलेलं ना, ते मोमेंटम कंटिन्यू केलं तर 800 कोटीला काय एफर्ट घ्यावी लागणार आहे. खरा एफर्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे 900 कोटी किंवा 1000 कोटीसाठी. सो डिपार्टमेंट शुड टेक अ कॉल, कॅन वी क्रॉस 1000 करोड दिस टाइम? इट विल लुक ॲब्सर्ड, इट विल लुक इम्पॉसिबल. आय एम व्हेरी शुअर इट इज अचिवेबल. कारण आपली थकबाकी जी आहे ती जर आपण बघितली, आपल्याला बाय द वे GIS सर्वे करायचा आहे. आता GIS सर्वेच्या माध्यमातून आपण जे काही एक्सेस कन्स्ट्रक्शन वगैरे आहे, आपण या बजेटमध्ये कुठलीही दरवाढ, भाववाढ, करवाढ केलेली नाही. मात्र एक्सेस कन्स्ट्रक्शनला जरी आपण टॅक्स लावले तरी आपलं पोटेन्शियल फार मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. सो मी डिपार्टमेंटला आवाहन करतो की या पद्धतीने या वर्षीच्या टॅक्स कलेक्शन बाबत त्यांनी मार्गक्रमण करावं. मनपाकडनं नागरिकांच्या फार अपेक्षा आहेत, मी मगाशी उल्लेख केला होता, आणि त्या अपेक्षा नजरेसमोर ठेवूनच काम केलं पाहिजे. मला 6 महिने पूर्ण झाले महानगरपालिकेत. सो मी असा विचार करत होतो, मी योग्य दिशेने जातोय का? 6 महिन्यात मी जे कामकाज केलं त्याच्याबद्दल माझं स्वतःचं मत काय, मी समाधानी आहे का? इथून पुढचे 2 महिने, 3 महिने, 4 महिने कशा पद्धतीने काम झालं पाहिजे? शेवटी काम कुठलं करायचं याच्यामध्ये मला पर्सनली काय वाटतं हे महत्वाचं नाही. नागरिकांना शहराबद्दल काय वाटतं, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे फार महत्वाचं आहे. आणि हे माझ्यापेक्षा तुम्ही लोक जास्त जाणताय. बिकॉज मी ठाण्यामध्ये आत्ता आलोय, तुम्ही लोक अनेक वर्षांपासून ठाण्यात राहता.
फक्त तुम्ही अधिकारी म्हणून शहराकडे बघता, तुम्ही नागरिक म्हणून शहराकडे पाहणं गरजेचं. मला गंमत याची वाटते की जेव्हा एखादा अभियंता रस्त्यावरनं जातो आणि त्याला डेब्री दिसतं, त्याला ते चालतं कसं? अगेन मी अभियंता म्हणतो, अभियंते म्हणतील डेब्री उचलणं माझी जबाबदारी नाही. माझ्या दृष्टीने ती अभियंत्यांची जबाबदारी आहे. जर त्यांना त्याच्यासाठी सक्षमता काही हवी असेल तर त्यांनी मला सांगावं, मी ते देतो. फॉर दॅट मॅटर अभियंता नसेल, हू एव्हर, मी एक उदाहरण घेतो अभियंत्यांचं. बट देन व्हेन वी पास थ्रू द सिटी, डू वी लुक ॲट द सिटी ॲज अ ऑफिसर, ॲज अ एम्प्लॉई ऑफ कॉर्पोरेशन, ऑर शहराचे एक नागरिक म्हणून आपण शहराकडे बघतो? हा दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन मूलभूत बदल घडवणारा दृष्टिकोन. आपण नागरिक म्हणून शहराकडे पाहायचं, म्हणजे आपल्याला आपल्या कामातल्या त्रुट्या ठळकपणे दिसतात. इतक्या ठळकपणे की आपल्याला असं वाटतं मी काय करतोय सध्या, हे असं कसं काय राहिलं. म्हणजे आपल्यामध्ये ते आत्मसंतुष्टन, कॉम्प्लॅसन्सी म्हणतो ना, ती अजिबात डेव्हलप होणार नाही. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, सगळे जे आपले महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आहेत, या पद्धतीने आपण पाहावं. नागरिकांच्या ज्या शहराकडनं अपेक्षा त्या समजून घ्याव्या, आणि या नागरिकांच्या ज्या अपेक्षात ना, त्यातूनच आपण मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते याच सभागृहात जो कार्यक्रम आपण आय गेस 2 किंवा 3 डिसेंबरला सुरू केला होता, 3 डिसेंबर, तो कार्यक्रम या माध्यमातून सुरू केला होता. नागरिकांची काय अपेक्षा आहे शहराकडनं? ठाण्यातल्या शहराला खड्डे नसावेत. मी एक उदाहरण पण दिलं होतं. एक शाळेत मी गेलो होतो, ते यांची शाळा, श्रीरंग सोसायटी आय गेस, श्रीरंग विद्यालय. तर त्या शाळेमधली एका मुलीने मला प्रश्न विचारला होता की शहरातल्या रस्त्याला खड्डे का? आणि माझे एक परिचित आहेत, त्यांची मुलगी 9वीची मुलगी आहे, ती अशीच घरी आलेली, आणि व्हाईल हॅव्हिंग इन्फॉर्मल टॉक शी सेड कांट यू डू एनिथिंग अबाउट खड्डे. सी, हे मुलं बोलतात शाळेतली. सो त्यांच्या अपेक्षा महानगरपालिकेकडनं आहेत, आणि ऑफकोर्स आपली जबाबदारी आहे. मी अजून कुणाकडे पाहू शकत नाही. मला वैयक्तिक असं वाटतं की खड्डेमुक्त शहर देणं 100% पॉसिबल आहे. 100% इट इज पॉसिबल. आणि याला किंतु परंतु नाही. पॉसिबल आहे, पण हे झालं तर, पॉसिबल आहे हे केलं तर, अजिबात नाही. जे आज रोजी आपण फायनान्शियल कंडिशनमध्ये आहोत, जो निधी आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यामधूनच 100% खड्डेमुक्त शहर पॉसिबल आहे. 100% कसं आहे, आज आपण आहोत 50%वर असं गृहीत, बाय द वे म्हणत नाही, बट आज आपण एका पर्टिक्युलर ठिकाणी आहोत आणि यावेळी आपण डायरेक्ट 100%वर जाऊ, असं कधी होत नसतं. बट देन आपण ते अचीव करू शकतो. ते करण्यासाठी काय केलं पाहिजे? एक दिशा ठरवली पाहिजे, आणि रिलेंटलेसली, न थकता, दिवस आणि रात्र न बघता, वर्किंग डे आणि सुट्टीचा दिवस न बघता काम करत राहिलं पाहिजे, जे करण्याचा सध्या आपण प्रयत्न करतोय. आणि मला विश्वास आहे, आज रोजी शहरामध्ये जी कामं चालू आहेत, सी, मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला 2 पॅकेजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ही आपली महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे. ही कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांचा फीडबॅक काय आहे? इथे पत्रकार बांधव बसलेले आहेत. नागरिकांचा फीडबॅक काय आहे? शहर खांदून ठेवलेलं आहे, अनेक ठिकाणी जाम आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं चालली आहेत. आय टोटली अप्रिशिएट. कारण त्यांना असं वाटतं ही कामं काय पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण होणार नाहीत, आणि ही कामं अशीच पडून राहतील, आणि 4 महिने आपल्याला ह्या असुविधेचा सामना करावा लागेल. नागरिक म्हणून जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये अडकतो, त्यावेळी माझी हीच भावना असते की हे काम कधी संपणार आहे. बट देन ॲज अ कमिशनर हे माझं कर्तव्य आहे, एकही चालू असलेलं काम पावसाळ्याच्या नंतर, म्हणजे पावसाळा सोडा, जून पर्यंत थांबता कामा. आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्नशील आहोत. मी परत एकदा डिपार्टमेंटला उल्लेख करून सांगतो, कम व्हॉट एव्हर मे, 31 मे इज अवर डेडलाईन. काही दिवसाप्रमाणात आपल्याला रिलीफ मिळते, काही वेळी पाऊस थोडा उशिरा सुरू होतो, बट देन यू कॅनॉट बँक अपॉन दॅट. आपल्या ज्या कंट्रोलमध्ये गोष्टी नसतात ना, त्याच्याकडे आपण कधी पाहायचं नाही. कम व्हॉट एव्हर मे, हेल ऑर हाय वॉटर, कामं पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांच्या जी इनसेक्युरिटी आहे, इनसेक्युरिटी शब्द चुकीचा आहे, परंतु नागरिकांची जी एन्झायटी आहे, आय टोटली रिलेट विथ दॅट, कारण तो अनुभव आहे नागरिकांचा. बट यावेळी आपण त्यांना सुखद धक्का देऊ शकतो. जे लोक हा संवाद ऐकत असतील, आणि फॉर दॅट मॅटर ऐकत नसतील, तर मी त्यांना सगळ्या डीईंना आणि जेईंना आणि डेप्युटी इंजिनियर बोलवणारच आहे या आठवड्यात. त्यांच्यासाठी हा मेसेज आहे, कम व्हॉट एव्हर मे, कामं प्रलंबित राहता कामा नये. 31 मे आपली डेडलाईन आहे, आणि सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत. आणि फक्त पूर्ण नाहीच झाली पाहिजे, तर क्वालिटीची कामं पूर्ण झाली पाहिजेत. जो 20 मेचा आता मी उल्लेख केला, जो कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी जो संवाद साधला, तो ऐका तुम्ही. डेप्युटी सीएम साहेबांनी नागपूरचं एक उदाहरण दिलं होतं. वेन ही यूज टू बी मेयर ऑफ नागपूर. सिमेंट रस्ते बनवलेल्या रस्त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड सांगा डिपार्टमेंट किती आहे आपला सिमेंट रस्त्याचा? 10 वर्ष आहे. सिमेंट रस्ते जर चांगल्या क्वालिटीचे बनवले ना, 30 वर्ष त्या रस्त्याला काय होत नाही. डांबरी रस्ते चांगल्या क्वालिटीचे बनवले, 10 वर्ष, 15 वर्ष, फॉर दॅट मॅटर 20 वर्ष टिकलेल्या डांबऱ्या रस्त्यांची उदाहरणं आहेत. रॉकेट सायन्स नाही.
100% पॉसिबल. म्हणून मी मगाशी जे बोललो ना, खड्डेमुक्त शहर या कारणामुळे पॉसिबल. फक्त ठरवण्याची गरज आहे. फक्त ठरवून मी चालत नाही, ते एकूण एक व्यक्तीने ठरवलं पाहिजे डिपार्टमेंटमधल्या. आणि मग त्याला किंतु परंतु नाही, आम्ही प्रयत्न करतो पण हे आडवे येतात, आम्ही प्रयत्न करतो पण ते अजिबात नाही. एकदा आपण ठरवलं ना, एकही फॅक्टर मॅटर करत नाही. कारण आपण फक्त चांगल्या कामाची अपेक्षा ठेवतो. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची जी आपल्या कामाकडनं महानगरपालिकेची जी अपेक्षा आहे, वेळेत कामं पूर्ण करणं आणि चांगल्या दर्जाची कामं देणं. आणि चांगला दर्जा म्हणजे काय? सर्वोत्तम. सर्वोत्तम म्हणजे किती? जगाच्या पाठीवर जे सगळ्यात चांगल्या दर्जाचं काम असेल. मग तुम्ही MMR मधलं शहर बघा आणि महाराष्ट्रातलं शहर बघा. कशामुळं? वी आर अ कंपनी वर्थ मोर दॅन 2500 करोड. मी कंपनी हा इंटेन्शनली शब्द वापरतोय, कॉर्पोरेशन शब्द नाही वापरत मी. 2500 करोड बजेट असलेली, बाय द वे आपला बजेटचा आकडा फार मोठा आहे, बट प्रत्येक वर्षाचं इन्कम जर बघितलं तर एवढी मोठी ऑर्गनायझेशन आहे. कांट वी हॅव अ टेक्नॉलॉजी विच इज द बेस्ट अवेलेबल टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड. आणि त्या कारणामुळे ह्या 391 कोटीच्या पॅकेजसाठी ह्यावेळी आपण IIT ला घेतलेलं आहे, थर्ड पार्टी ऑडिटला. IIT फक्त कामावर नजर ठेवायला नाही, टेक्निकल गायडन्स करण्यासाठी आहे. जे लेटेस्ट सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत जगभरातल्या, ज्या इंडियन क्लायमेटला, इंडियन सिनेरिओमध्ये सुटेबल आहेत, त्या आपल्याकडे कशा वापरता येतील, आपल्या कामामध्ये काय त्रुट्या राहतात त्या कशा दूर करता येतील, हे त्यातनं करणं अपेक्षित आहे. सो खड्डेमुक्ती आय एम टोटली बिलीव्ह, आणि मला विश्वास आहे की आतापर्यंत मला डिपार्टमेंटकडनं जे प्रॉमिसेस केले जातात ते पूर्ण होतील. बाय द वे मी प्रॉमिसेसवर विश्वास ठेवत नाही. सो मी वेळोवेळी पाहतोय आणि आय विल इन्शुअर कामं पूर्ण होतील. इमिडिएट काही नागरिकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत, ज्यातला पाणी टंचाईचा एक विषय आहे. हा विषय मी बोलणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणून पाण्याच्या समस्या येतात, नागरिकांच्या समस्या येत राहतात. आणि पाणी टंचाई एक अशी बाब, 2-3 गोष्टी आहेत. मी गमतीने प्रत्येक वेळी म्हणत असतो, आरोग्याच्या प्रत्येक मिटिंगमध्ये माझा BP वाढतो. गमतीचं म्हणजे हे असं लूज स्टेटमेंट नाही, आय एम व्हेरी शुअर. कारण माझ्या अपेक्षा प्रचंड आहेत आणि नागरिकांची जी उद्विग्नता ना, त्याच्यामुळे त्या अपेक्षा वाढतात. तसंच मला पाणी टंचाई आणि दूषित पाणी ही कन्सेप्ट पटत नाही. आय एम नॉट सेइंग की दूषित पाण्याच्या कंप्लेन शहरात सध्या नाहीत. मला पटत काय नाही, दूषित पाण्याची कंप्लेन आली आहे आणि ती अनॲड्रेस राहिली आहे, हे मला पटत नाही. डिपार्टमेंटचं कर्तव्य आहे अत्यंत अलर्ट राहणं आपण गरजेचं आहे. आलेली कुठलीही कंप्लेन, मी अनेकदा उल्लेख केला ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन, कुठलीही कंप्लेन आल्यानंतर ऑफिसमध्ये बसून खरी आहे किंवा खोटी म्हणायची नाही. अनेकदा मला अनुभव आला, अरे या व्यक्तीला तर तक्रार करायची सवय आहे, आता जातंय ना पाणी, मग काय एवढी अपेक्षा आहे का? एखाद दिवस गेलं नसेल. एखाद दिवस गेलं नसेल म्हणजे काय? दररोज जाणं अपेक्षित आहे. लोक कुठे चालले? 24 तास पाणी देतोय आपण, ठीक आहे, आपण टप्प्याटप्प्याने पोचू, पण आज रोजी पुरेसं पाणी देऊ शकतो का आणि स्वच्छ पाणी देऊ शकतो का, याच्यावरती महानगरपालिकेच्या कामाचं यश आणि अपयश अवलंबून आहे. लक्षात घ्या, मे महिना आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची मागणी वाढते, त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. आणि त्याच्या अनुषंगाने येणारी बाब आहे पावसाळापूर्व काम. नाले सफाई हा अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे आणि कॉन्ट्रोवर्शियल आहे म्हणून मी स्पष्ट शब्दामध्ये नागरिकांच्या समोर स्पष्टपणे बोलतोय. यावर्षी नाले सफाईला जरी उशिरा सुरुवात झाली असली, प्रत्यक्षात बाय द वे कामं सुरू झाली आता, आणि फ्रँकली 30 दिवस सुद्धा पुरेसे आहेत जर फुल पोटेन्शियलने कामं केली तर. त्यामुळे आय एम व्हेरी शुअर यावेळी आपण कामं पूर्ण करू. पण कामं पूर्ण करणं म्हणजे काय? सगळ्यात पहिलं प्रक्रिया करून काम पूर्ण करणं. आपण वर्क ऑर्डर झाल्यानंतर काम करतोय. दुसरं, कामाची क्वालिटी. लक्षात घ्या, नाले सफाई म्हणजे ते काही उदक सोडलेलं नाही त्या पैशावरती. आपण मी जे लोकप्रतिनिधी मला भेटतात त्यांना मी आवाहन करतो, तुमच्या भागामध्ये जी नाले सफाई चालली आहे करडी नजर ठेवा. मी मीडिया पर्सन जे भेटतात त्यांना सांगतो नजर ठेवा. का? सोशल ऑडिट व्हायला पाहिजे. असं नाही माझं डिपार्टमेंटवरती आणि कॉन्ट्रॅक्टर, फॉर दॅट मॅटर कॉन्ट्रॅक्टर यांच्या म्हणजे विश्वास अविश्वास हा विषय नसतो. आपण जसं पाहिजे तसं ते काम करतात. आपण जर करडी नजर ठेवली आणि बोगस काम चालून घेत नाही हा मेसेज दिला, वर्ल्ड क्लास काम होईल. त्याच वेळी आपण ढिल्ले पडलो ना, काम बोगसच होणार आहे. सो सोशल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, नाले सफाईच्या बाबतीमध्ये आपण फार जास्त दक्ष राहणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत काम न करता बिलं निघाली नाही पाहिजे. जे काम झालंय त्याच्यावर आम्ही ड्रोनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. बाय द वे अगेन, ड्रोन मधनं केलं म्हणजे एकदम भारी काम झालं असा अजिबात आमचा समज नाही. पण देन ॲज मेनी चेक्स अँड बॅलन्सेस यू कॅन इंट्रोड्यूस, कामाची क्वालिटी वाढत जाते आणि जे काही असे ॲबरेशन्स असतात ना, की काम नाही झालं आणि भानगडी झाल्या, हे कमी होतात. त्या दृष्टिकोनातून हे प्रयोग केले जात आहेत. बट अल्टिमेट जे कुठल्याही लोकशाही प्रक्रियेमधलं महत्त्वाचं वेपन आहे ते आहे सोशल ऑडिट. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून,
मीडियाच्या माध्यमातून जे सोशल ऑडिट होत राहतं आणि डिपार्टमेंट म्हणून जो फीडबॅक मिळतो, आय ऑलवेज टेक इट पॉझिटिव्हली. मी आय थिंक मुंब्र्याचा विषय होता, मुंब्र्यातल्या एका नालेसफाईचा माझ्याकडे कंप्लेन आली होती. मी कार्यकारी अभियंत्यांना ती पाठवली. त्यांचा मला रिप्लाय आला, सर हा कधीची गोष्ट ही एप्रिल किंवा मार्च मधली गोष्ट असेल, हा आपण जानेवारीमध्येच क्लीन केला होता, परत एकदा कचऱ्याने भरलेला आहे, पुन्हा एकदा क्लीन करतो. सो आय अप्रिशिएटेड हिज फीडबॅक की ते केलं होतं आणि ते पुन्हा करतो म्हणतोय. बट नाले सफाईची दुसरी बाजू समजून घ्या. नाले सफाई करायची गरज का पडते? नाले सफाई करायची गरज पडते कारण नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकतात. नागरिक नाल्यामध्ये कचरा का टाकतात? दोन बाजू. एक, घरोघरी कचरा संकलन करणारी गाडी दररोज जात नाही, आणि दुसरं कन्व्हिनियन्स म्हणून टाकतात. दुसरी बाजू योग्य नाही. नाल्यामध्ये कचरा टाकायचा जर बंद झाला तर नाले सफाईवरती खर्च करायचा. 10 करोड वी आर स्पेंडिंग. 10 करोड कुठून येतात? 10 करोड खर्च आहे आपला नाले सफाईवरचा. आणि वन टाइम नाले सफाई, ही काय वर्षभराची नाले सफाई नाही, पावसाळा पूर्ण नाले सफाईचा आहे. यावेळी आम्ही काही स्टॉर्म वॉटर लाईन पण घेतलेल्या आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचणाऱ्या ज्या जागा आहेत त्याच्यात दोन्ही बाजूला 50 किंवा 100 मीटर कंपल्सरीली पूर्ण क्लीन झालं पाहिजे स्टॉर्म वॉटर, सो दॅट ते स्पॉट आपल्याला कमी करता येतील का, ह्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो. बट देन नाले सफाई इव्हन दो इट इज नेसेसरी, प्रोग्रेसिव्हली आपल्याला, जसं कचऱ्याच्या बाबतीत बोलतात ना, प्रोग्रेसिव्हली शहरातला कचरा कमी झाला पाहिजे, वाढला नाही पाहिजे. लोकसंख्या वाढते पण कचरा कमी होऊ शकतो. कसा? एक रिस्पॉन्सिबल बिहेवियर की मी कचरा निर्मिती माझ्यामुळे जी होते ती कमी करेल, आणि दुसरं ॲट सोर्स प्रोसेसिंग आणि रिसायकलिंग, त्याच्यामुळे कमी होतं. तसं नाले सफाईची पण प्रोग्रेसिव्हली गरज पडणार नाही. ह्याकडे आपण मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की म्हणजे आपण म्हणतो ना, एक आपलं स्वप्न असतं. मला वाटतं की शहरातल्या सगळ्या नाल्यांना दोन्ही बाजूनी जाळ्या बसवल्या पाहिजेत. नवी मुंबईत आम्ही तसं केलं होतं. ठाण्याची सिच्युएशन मोर चॅलेंजिंग डेफिनेटली इज नॉट ॲज इझी ॲज इन नवी मुंबई, कारण आपल्याकडे दोन्ही नाल्याच्या बाजूला 2-2, 3-3 माळ्याच्या इमारती सुद्धा आहेत. तुम्ही नुसती जाळी लावली तरी काय वरनं पडू शकतो ना कचरा. सो अल्टिमेटली इट इज नॉट ओनली अबाउट प्रोव्हिजन ऑफ बेटर डोर टू डोर कलेक्शन, इट इज अबाउट डिसिप्लिन ऑन द पार्ट ऑफ सिटीजन्स. मीडिया पर्सन्स इथं आहेत, पत्रकार बांधव. माझी अपेक्षा आहे की इंटेन्शनली आपण नागरिकांचं वर्तणूक कशी, जिथे आमची चूक होते महानगरपालिकेची ती निदर्शनास आणून दिली पाहिजे. जिथं नागरिकांकडनं वर्तणुकीत बदल अपेक्षित आहे त्या पद्धतीने कार्यक्रम राबवला गेला पाहिजे. ह्या गोष्टी होऊ शकतील. स्वच्छतेचा मी मगाशी उल्लेख केला होता की ब्युटिफिकेशन म्हणजे फक्त रंगरंगोटी नव्हे, स्वच्छता. एक बाब जे आपल्याला मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे कार्यक्रमात पण घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांचा प्रचंड आग्रह आहे की शहर स्वच्छ झालं पाहिजे. शहर स्वच्छ म्हणजे काय? ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन अगेन, बट दिस पॉइंट कॅनॉट बी एम्फसाइज मोर, कारण एवढा महत्वाचा आहे तो. दृश्य स्वरूपात कचरा दिसता कामा नये. मला आनंद होतो, मागच्या साधारणतः 4 महिन्यामध्ये आपण 160 पेक्षा जास्त स्पॉट आहेत शहरातले कचरा पडणारे परमनंटली बंद केले. आणि बंद केले म्हणजे काय? बंद करून त्या ठिकाणी रंगरंगोटी केली, आणि रंगरंगोटी केलेल्या ठिकाणी कचरा पडत नाही. ही तेवढीच महत्वाची बाब आहे. कारण बंद केला, फोटो काढला, सोशल मीडियाला टाकला आणि परत कचरा सुरू झाला, ह्याला बंद करणं म्हणत नाही. बट देन असंच आमच्या मिटिंगमध्ये कधी कधी चर्चा होते. काही लोकांकडनं प्रश्न येतो, हे कसं करायचं आणि हे खरंच होऊ शकतं का? 100% बंद होऊ शकतं. आपण अजूनही डोर टू डोअर कलेक्शनमध्ये नवीन एजन्सी अपॉइंट नाही केलेली. आपण आहे त्या एजन्सीचे रूट मॉडिफिकेशन केलेले आहेत. काही ठिकाणी नवीन गाड्या टाकल्यात, त्याच्या माध्यमातून 160 स्पॉट बंद केलेत. अगेन डोर टू डोअर कलेक्शनचं आता नवीन आपलं टेंडर चालू आहे बाय द वे. आणि हे सगळी कंत्राटं संपूर्णतः पारदर्शक पद्धतीने नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशनने होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, जेणेकरून कमीत कमी रेट म्हणजे शेवटी बघा, कमीत कमी रेट शब्द चुकीचा आहे, बट एकदम कॉम्पिटिटिव्ह रेटला सर्वोच्च दर्जाचं काम आपल्याला मिळू शकेल. पण डोर टू डोअर कलेक्शन आपण चांगल्या पद्धतीने करतोय, ज्याच्यामध्ये काय होईल, 100% नवीन गाड्या येतील आपल्याकडे डोर टू डोअर कलेक्शनच्या, आणि प्रत्येक ठिकाणी गाडी दररोज जाईल. हा पण एक थोडासा समजुतीतला गडबड असते. कचरा गाडी कितीदा गेली पाहिजे, ह्या गल्लीत 1 दिवसाआड, ह्या गल्लीत 2. शहरातलं एकूण एक घर दररोज कव्हर झालं पाहिजे. एकूण एक घर, ते दिवा असो, मुंब्रा असो, वागळे असो, वर्तक असो किंवा माझेवाडा मानपाडा असो, एकूण एक घर दररोज कव्हर झालं पाहिजे. ह्या फिलॉसॉफीने काम झालं पाहिजे, तर आपलं शहर स्वच्छ राहतं. सो ते एका बाजूला आपण करतोय. मेकॅनिकल स्वीपिंग आपण इंट्रोड्यूस करतोय. त्या गाड्या लवकरच आपल्या शहरामध्ये दाखल होतील. त्याच्या माध्यमातून रस्ते सफाई होईल. रोड स्वीपिंग वारंवार मी बोलतो, हा एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला घनकचरा विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. रोड स्वीपिंगमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. टेंडर इज लाईव्ह. आम्ही प्रयत्न करतोय की कॉन्ट्रॅक्टर कुठला येतो डझंट मॅटर. म्हणजे सी अगेन, आय विल नॉट ब्लेम कॉन्ट्रॅक्टर्स की कॉन्ट्रॅक्टर हे वाईट आहेत आणि हे चांगले आहेत. नो कॉन्ट्रॅक्टर इज गुड ऑर बॅड, इट इज द सिस्टम विच मेक्स देम वर्क दॅट वे. एखादा स्वतः मोटिवेशनने करतो, आय रिअली अप्रिशिएट. बट जर आपण एखादं फालतू काम चालवून घेत असू, नोबडी इज गोइंग टू सेव्ह अस.
या पद्धतीने स्वच्छतेची पण कामं होतील अशी मला अपेक्षा आहे. शेवटचे 2 मुद्दे. मनपा अधिकारी कर्मचारी यांच्या सुद्धा अपेक्षा असतात. मी नागरिकांच्या अपेक्षांबद्दल बोललो, पण महानगरपालिकेचा जो वर्कफोर्स आहे ना, फार मोठा वर्कफोर्स आहे आणि एक प्रचंड मोठं ती ताकद आहे. ते सगळेजण एकत्र मिळून, आपण मी मगाशी उल्लेख केला की सर्वांचा एक कॅरेक्टर आणि एक DNA असेल तर प्रचंड गतीने आणि फार चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं. पण त्यावेळी कसं असतं, मोटिवेशन टिकवणं गरजेचं आहे. मी गमतीने असं बोलतो, महानगरपालिकेची इकोसिस्टम अशी असते, मी आज ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर बोलतोय, मी समजा 20 वर्ष महानगरपालिकेत काम केलं असतं, मी काय बोललो असतो ह्याच्याबद्दल मी शाश्वती देऊ शकत नाही. सो इकोसिस्टम इज नॉट व्हेरी कंड्युसिव्ह टू डू गुड वर्क नो मॅटर वॉट. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं मोटिवेशन टिकवण्यासाठी आपल्याला तशी इकोसिस्टम बनवणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. आता अधिकाऱ्यांसाठी काही इकोसिस्टम कंड्युसिव्ह बनवावं असं मला वाटत नाही गरज आहे, कारण वर्ग 1, वर्ग 2 वर्गातले अधिकारी असतात, त्यांच्यासाठी इकोसिस्टम कशी असो, काम करायचं का नाही, माझी अपेक्षा त्यांनी ठरवावं. ऑफकोर्स त्यांच्याही समस्या आहेत, आपण मार्ग काढतो. उदाहरणार्थ 7वा वेतन, तर 7व्या वेतन, बाय द वे हॉस्पिटलचा 7वा वेतन राहिला, आय वॉज टोल्ड. आम्ही आता युद्ध पातळीवरती तो देण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टींमध्ये कधीही काटकसर किंवा हात आखडता घेणं ह्या गोष्टी मला योग्य नाहीत वाटत, कारण जे लाभ देय आहेत ते दिले गेले पाहिजे. त्याचबरोबर प्रमोशन आहे, आश्वासित प्रगती आहेत. आपण विक्रमी संख्येने प्रमोशन केले मागच्या 4 महिन्यामध्ये. आश्वासित प्रगतीचे सुद्धा विषय आपण मार्गी लावतो. आणि हे समूह म्हणून नव्हे, एक कर्मचारी, अगदी एक जरी कर्मचारी आला की माझी ही समस्या प्रलंबित आहे आणि तो माझ्याकडे 5 वेळेस, माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, 10 वेळेस लोक भेटलेले आहेत मला सोमवारी, आणि नेव्हर एव्हर आयसे तू एवढ्या वेळेस काय येतो, कारण मला माहिती आहे आलाय म्हणजे अजून काम प्रलंबित आहे. ज्या दिवशी आम्ही त्याला हो किंवा नाही लिखित मध्ये सांगू, तिथून पुढे मी त्याला म्हणतो आता माझ्याकडे यायचं नाही. समजा झालं, हरकत नाही करत, मी लिखित मध्ये सांगितलेले काय कारण आहेत. बट नागरिकांच्या समस्या, कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबाबत फार आपण सजग राहणं गरजेचं आहे. मात्र त्याच्यासोबतच दुसरी जी बाजू आहे ती आहे आपली कामाच्या प्रती असणारी प्रामाणिकता, आपलं कर्तव्य काय आहे. एक जी बाब मला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं अपेक्षित आहे कामकाजामध्ये, तो सगळे अधिकारी कर्मचारी म्हणतोय मी, तो अधिकारी कितीही उच्च पदावरचा असो किंवा तो वर्ग 3 वर्ग 4 वरचा असो, शिस्त ही एक बाब आहे जी मला पाहिजे. आणि त्या शिस्तीला मी अजून एक प्रिफिक्स लावेल, स्वयंशिस्त. मला पाहण्याची गरज नाही पडली पाहिजे की तुम्ही काम करताय की नाही, तुम्ही काय काम करताय, तुमच्या कामाच्या माध्यमातून चांगल्या नागरिकांना आपण सेवा देऊ शकतोय की नाही, हे पाहण्याची गरज पडणं म्हणजे सिस्टमिक प्रॉब्लेम्स आहेत. सी, नो सिस्टम कॅन बी 100% परफेक्ट. त्यामुळे बट द प्रॉब्लेम इज, ज्या सिस्टम मधले 80% 90% लोक एकदम स्वयंप्रेरणेने काम करतात, 10% 20% लोकांना कसं डील करायचं ते आपण जाणतो, ते आपण करूयात. असं नाही झालं पाहिजे. मॅक्झिमम लोक हे आयदर काहीतरी पाट्या टाकायचं काम करतात किंवा बॉर्डरवरती बसलेले आहेत. मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो, महानगरपालिकेच्या बाबतीत आपल्या ज्या समस्या असतात ह्याच्याबाबत थोडाही त्यामध्ये ऍडजस्टमेंट न करता, कुठलीही अशी अपेक्षा न ठेवता की अरे ठीक आहे एवढे तरी करतातच येत ना, अजून परफेक्ट कुठं होतंय. परफेक्शन ही गोष्ट नसतेच. महानगरपालिका ही फार, तसं मी वारंवार म्हणतो की बदनाम इकोसिस्टम कशामुळे आहे. मी पुलंचं एक पुस्तक वाचतोय, आपण वाचलेलं असेल पूर्वी, पूर्वरंग म्हणून. सिंगापूरला ते गेलेले, तर त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की सिंगापूरला पुलं जेव्हा गेले तेव्हा त्यांना ते शहर फार स्वच्छ आढळलं. एवढं स्वच्छ होतं ते त्यांनी असं म्हणलंय, मला वाटलं इथं म्युन्सिपाल्टीच नसेल, कारण म्युन्सिपाल्टी असेल तर शहर एवढं स्वच्छ कसं. ही नागरिकांची म्युन्सिपाल्टीची कन्सेप्ट आहे. अजून ते द्वारकानाथ संतगिरीचं एक सध्या सदर येतं बघा याच्यामध्ये, सप्तरंगाला, त्याच्यामध्ये एका मला वाटतं प्रेमनाथ बद्दल, कुठल्या तरी ऍक्टर बद्दल असं लिहिलं होतं की त्याला अशी सवय होती त्या ऍक्टरला की त्याच्या परिचयाचा एखादा माणूस जरा गडबड असेल तर त्याचा एक शब्द होता, म्युन्सिपाल्टी. दिस इज हाऊ पीपल परसिव्ह म्युन्सिपल कॉर्पोरेशन और म्युन्सिपाल्टी. वी नीड टू चेंज दिस कन्सेप्ट. सी, IAS ऑफिसरला अनेक वेळा बाबू म्हणलं जातं आणि नागरिक टाइम्स ऑफ इंडिया तर नेहमी बाबू म्हणून लिहितं. आणि अनेक अधिकारी आहेत की ते म्हणतात अरे बाबू का म्हणतात, कारण आपण बाबूसारखे वागतो. आणि जर आपण बाबूसारखे वागत नसू तर लोकांनी काही म्हणू, आपल्याला माहिती आहे आपण बाबू नाही. म्युन्सिपाल्टीबद्दल लोकांच्या अशा समस्या, परसेप्शन आहे, कारण आपलं काम तसं आहे. आपण आपलं काम बदललं तर नागरिक त्यांचं परसेप्शन बदलतात, चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतात. आपण पाहतोय टॅक्स कलेक्शनमध्ये
सो कर्मचाऱ्यांच्या जेव्हा अधिकाऱ्यांच्या समस्या आपण सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्याच वेळी कामाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. कर्मचाऱ्यांचे अधिकार असतात, त्याच्याबाबत आपण सजग पाहिजेत. विशेष करून कंत्राटी कर्मचारी, विशेष करून आशा, यांच्याबद्दल मला कुठल्याही तक्रारी आल्या, आय कॅनॉट वेट फॉर देम टू बी रिझॉल्व. कारण मला त्यांनी पुन्हा पुन्हा येणं योग्य नाही वाटत. कारण शेवटच्या स्तरावरती काम करणारी ती व्यक्ती आहे आणि त्याला आपण एक डिपार्टमेंट म्हणून, ऑर्गनायझेशन म्हणून त्यांची काळजी घेत नसू आणि त्यांच्या न्याय्य बाबी त्या देण्यामध्ये कमी पडत असू तर आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे. पण त्याच वेळी त्यांच्याकडनं कामाच्या बाबतीत त्यांची जी कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये मी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करत. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांना सुटी, कंत्राटी कर्मचारी म्हणतो मी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुटी दिली पाहिजे, आठवड्याची सुटी दिली पाहिजे, 100% ते त्यांचा अधिकारच आहे. मात्र आठवड्याची सुटी याचा अर्थ काम बंद असा नाही. कचरा, दररोज कचरा गोळा केला पाहिजे. कचरा गोळा करणारे सफाई कर्मचारी, त्यांना आठवड्याची सुट्टी 100% भेटली पाहिजे. याचा अर्थ 7 दिवसापैकी 6 दिवस कचरा गोळा करायचा आणि 1 दिवस करायचा नाही असं नाही. कचरा हे 7ही दिवस गोळा केला गेला पाहिजे. ती गोष्ट कॉम्प्रोमाइज करता येण्यासारखी नाही. कारण अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या ज्या आपण समस्यांचं समाधान करतोय ते कशासाठी करतोय? नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी. याच्यासाठी नाही करत की अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना खुश करायचं. अल्टिमेटली द फोकस, ऑब्जेक्टिव्ह, नागरिकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा देणं, ते करत असताना कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या समस्यांचं समाधान करणं. सो कृपया ही बाब ठळकपणे, माझं सगळ्या कर्मचारी संघटनांना पण आव्हान आहे, आय एम 100% अवेलेबल 24/7. आणि फक्त बोलायची बाब म्हणून नव्हे, आय एम ॲक्च्युअली अवेलेबल. माझ्या मोबाईलवरती कुठल्याही नागरिकाने, कुठल्याही व्यक्तीने, कर्मचाऱ्यांनी जरी मेसेज केला तरी त्याची दखल घेतली गेली नाही असं कधीही होत नाही. मात्र कामाच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. कारण अल्टिमेटली द मोमेंट यू स्टार्ट कॉम्प्रोमाइजिंग विथ रिगार्ड टू युअर वर्क, द ओनली वे यू कॅन गो इज डाऊन हिल. सन्मान्य लोकप्रतिनिधींकडनं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे फीडबॅक येतात. मीडिया पर्सन्स आहेत, त्यांच्याकडनं फार मोठ्या प्रमाणावरती फीडबॅक येतात. ऑलवेज ॲप्रिशिएट अँड टेक इट इन गुड स्ट्राईड. आणि इफ फाउंड ट्रू, डोंट फॉरगेट टू ॲक्ट अपॉन दॅट. नागरिकांना मी आवाहन करतो, मगाशी मी बोललो, नागरिक जे महानगरपालिकेच्या कामकाजाबद्दल तक्रारी, म्हणजे काही नागरिक आहेत की जे पाठवत राहतात मला मेसेज. मी गमतीने माझ्या मीटिंगमध्ये उल्लेख पण केलेला आहे. पाठवत राहतात, कंटिन्युअस पाठवत राहतात. आय नेव्हर एव्हर थिंक की हा तक्रारखोर माणूस आहे. तो पाठवत राहतोय कारण समस्या आहेत. बाय द वे, त्यांनी पाठवलेलं एकही आतापर्यंत तक्रार मला खोटी आढळलेली नाही. सो आय एम हॅपी, तो एक सजग नागरिक म्हणून काम करतोय आणि त्याच्या माध्यमातून त्या भागातल्या समस्या हल होत आहेत. तसंच लोकप्रतिनिधी, तसंच मीडिया रिपोर्ट्स. एव्हरी निगेटिव्ह फीडबॅक इज अन ऑपॉर्च्युनिटी. आणि हे खरं बोलायचं फक्त वाक्य नव्हे, इट ॲक्च्युअली इज अन ऑपॉर्च्युनिटी टू डू अ बेटर जॉब. त्या पद्धतीने आपण त्याकडे पाहायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, ज्याच्यामध्ये आपल्याला वी नीड टू वर्क, इम्प्रूव्ह अवर वर्क कल्चर बिग टाईम. आणि बाय द वे, ते अजून कुणाचं काम आहे हे मला 6 महिन्यात समजलंच नाही. सोशल मीडिया असेल. नागरिकांचा आपल्याकडे जो फीडबॅक येतो ना, त्याच्यामध्ये मला जाणवलेलं आहे की आपण फार कमी पडतोय. सो आय वुड अर्ज द कन्सर्न डिपार्टमेंट, सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये ना आपल्याला आपल्या ट्विटरवरती येणारे ज्या कंप्लेंट्स आहेत, आपल्या, मी व्हॉट्सअप बॉटचा एकदा उल्लेख केला होता, ते आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे. आपल्या फेसबुक पेजवरती आहे का बाय द वे फेसबुक पेज, आणि त्याच्यावरती येणाऱ्या कंप्लेंट आहेत, याच्यावरती रिझोल्युशन झालं पाहिजे. नो मॅटर हाऊ मेनी कंप्लेंट्स वी आर रिसिव्हिंग. सी, वी आर अ सिटी ऑफ मोर दॅन 25 lakh पीपल. यू कांट एक्सपेक्ट 1000 complaints per day. When there are 27 lakh people living in the city and when there are jobs to be done on day-to-day basis. रस्ता बांधला 10 वर्ष बघायचं नाही. फक्त अशी कामं आपण करत नाही. आपण दररोज कचरा उचलतोय, आपण दररोज रस्ता झाडतोय. एक दिवस कचरा नाही उचलला तर लगेच फीडबॅक निगेटिव्ह येणार. एक दिवशी तुम्ही टॉयलेट साफ नाही केलं, निगेटिव्ह फीडबॅक येणार आहे. सो 1000 फीडबॅक मला मान्यच नाही. तुमच्याकडे कंप्लेंट जास्ती येणारच आहेत. आपलं कौशल्य आहे यातल्या किती कंप्लेंट आपण 12 तासाच्यात रिझॉल्व्ह करतो. फॉर एनिथिंग दॅट happens in corporation, response time must never be more than 12 hours. मी रिस्पॉन्सिबली बोलतोय. शक्य आहे 12 तासापेक्षा जास्त रिस्पॉन्स टाइम असता कामा नये. रात्री 8 वाजता आलेली कंप्लेंट सकाळी 8च्या आत रिझॉल्व्ह होऊ शकते. वर्किंग आवर संपलेले असतात, मान्य आहे मला, होऊ शकते. आपलं फक्त ॲटिट्यूड तसं काम करण्याचं पाहिजे. सो सोशल मीडिया सेल ही एक आहे, आपल्याला सेल म्हणा और व्हॉट एव्हर यू कॉल इट, ते ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. ह्या काही मला वाटतं आपल्या कामामधल्या बाबी आहेत ज्या आपल्याला सुधार गरजेचं आहे. नागरिकांनी आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेकडनं जे काम होतंय याबद्दल पॉझिटिव्हलीच रिस्पॉन्ड केलेलं आहे. याच्यामध्ये मी कुठलाही दुसरा शब्द वापरणार नाही. कारण जी चांगली कामं होत आहेत ना त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह फीडबॅक दिला जातो.
पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. 6 महिन्यातलं माझं ऑब्झर्वेशन, एव्हरी गुड वर्क इज कॉल्ड ॲज अ गुड वर्क, आणि ज्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट आहे त्या ठिकाणी ती इम्प्रूव्हमेंट कुठे आहे ही दाखवलं जातं. त्यामुळे त्यांचाही मी या ठिकाणी विशेष उल्लेख करतो की आपल्याकडनं जो आम्हाला फीडबॅक मिळतोय तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्या आधारावरती आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. एक असा गुळगुळीत शब्द वापरला जातो ना, हे सगळे एका रथाची 4 चाकं आहेत वगैरे वगैरे, तो कितीही गुळगुळीत वाटो, ती वस्तुस्थिती आहे. सी, वी ऑल आर सिटीजन्स ऑफ ठाणे आणि इट इज अवर जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक दिस अ बेटर सिटी. हे करत असताना आपलं कर्तव्य काय यात थोडाफार फरक पडतो. नागरिक म्हणून माझं कर्तव्य कंप्लेंट रजिस्टर करण्यापुरतं आहे. जो नागरिक कंप्लेंट रजिस्टर करतो तो त्याचं कर्तव्य पूर्ण करतोय. पत्रकार म्हणून माझं कर्तव्य ही ते ज्या लोकांच्या निदर्शनास आणून दिलं गेलं पाहिजे त्यांच्या निदर्शनास आणून देणं, आणि जर ते दखल घेत नसतील तर वारंवार तो विषय ठोकत राहणं. तसंच अधिकारी कर्मचारी म्हणून महानगरपालिकेचं आपलं कर्तव्य आहे, आपण किती प्रामाणिकपणे नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो. सो मी एकदा असाच उल्लेख केला होता की कुठल्याही ऑर्गनायझेशनची एक फिलॉसॉफी असते. आय एंड विथ दॅट सेंटेन्स. आपल्याला ठाणे महानगरपालिका म्हणून आपली जी फिलॉसॉफी आहे, जी आपण संपूर्ण ऑर्गनायझेशन, आणि ऑर्गनायझेशन म्हणजे काय असतं, हे बिल्डिंग म्हणजे ऑर्गनायझेशन नव्हे, ह्या व्यक्ती म्हणजे ऑर्गनायझेशन. एव्हरी पर्सन, त्यांचे 2 हात 2 पाय, त्यांचा मेंदू, ही ऑर्गनायझेशन. आपल्या वर्तणुकीमधनं, बोलण्यातनं नव्हे, आता मी इथं भाषण ठोकलं, डझंट मॅटर, मी करतो काय हे मॅटर करतं. आपल्या वर्तणुकीमधनं, आपल्या ऍक्शन्समधनं आपण कोणता मेसेज देतो लोकांना, दॅट denotes the philosophy of organization. We must try to ensure we are an accessible organization. We are a professional organization. आपल्याला लोकांना ऍक्सेस करायचा आपण असलो पाहिजे. सगळे बोर्ड ऑफिसर आहेत, कार्यकारी अभियंता आहेत. नागरिकांचा फीडबॅक इमिडिएट अप्रिशिएट झाला पाहिजे, कामं त्याच्यावरती झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, फीडबॅक इमिडिएट ऍक्शन झालं पाहिजे, काम झालं पाहिजे. प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहोत आपण. म्हणजे काय, वी मीन बिझनेस. स्पष्ट शब्दात बोलायचं झालं, फालतू काम चालणार नाही. आणि एवढं तर झालंय ना, अजून हे राहिलं म्हणून काय झालं, अजिबात नाही. म्हणजे असं म्हणतात ना, 100ची अपेक्षा आहे, 99 चालणार नाही. ह्या पद्धतीने काम केलं तर आय एम व्हेरी शुअर की आज 100 नाही झालं, लवकरच होईल. पण जर तुम्ही 99 वरती संतुष्टता मानली ना तर 100 कधीच होणार नाही. सो या पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून तसं कामकाज दिसू शकेल. नागरिकांनाही मी आवाहन करतो, महानगरपालिकेकडनं हा एक ऑनेस्ट एफर्ट जो केला जातो याच्यासाठी सकारात्मक पद्धतीने त्यांच्याकडनं सपोर्ट मिळेल. आणि सपोर्ट डझंट मीन फक्त वाहवा करा, सपोर्ट मीन्स ऑनेस्ट फीडबॅक द्या. आणि वी आर प्रोफेशनल इनफ टू ऍक्ट अपॉन दॅट. सो पुन्हा एकदा मी ज्या आपल्या आजच्या टीम्स होत्या, ज्यांच्या माध्यमातून आपण हे चांगलं काम करू शकलो महानगरपालिकेचं, त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. वी मस्ट टेक अ पॉज, वी मस्ट ॲप्रिशिएट एव्हरीबडीज एफर्ट, वी मस्ट फील प्राऊड अबाउट व्हॉट एव्हर वी हॅव डन. आणि त्यानंतर इथून पुढचं काम आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल हे करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. धन्यवाद आयुक्त महोदय. 6 महिने झाले आणि 6 महिन्यामध्ये मी नेमकं काय केलं याचं आत्मपरीक्षण करत असताना माझ्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे काय केलं पाहिजे याचं अतिशय सुंदर विवेचन आणि मार्गदर्शन आता आयुक्त महोदयांनी आपल्याला केलं. आधी केले मग सांगितले या समर्थांच्या उक्तीनुसार, आणि समर्थ महाराष्ट्राचे होते आणि आज महाराष्ट्र दिन आहे म्हणून त्यांचा उल्लेख आवर्जून स्वतः आयुक्त महोदय आपल्या स्वतःच्या कामाकडे पाहतायत आणि स्वतः काम करत असताना तुमच्या सर्वांकडून आणि नागरिकांकडूनही अत्यंत सजग अशा प्रतिसादाची अपेक्षा ठेवतायत. ही ठाण्यासाठी नक्कीच भूषणावह आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. भविष्यामध्ये बदललेलं ठाणं कसं दिसेल याची चुणूक या छोट्याशा विवेचनावरून आपणा सर्वांना आली असेल. आजच्या या कौतुक सोहळ्याची संकल्पना स्वतः आयुक्तांचीच होती आणि त्यांनी आपणा सर्वांशी हा मनमोकळा संवाद साधलाय. या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे साहेब यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याचा 63वा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिन. या दिनाच्या निमित्तानं, या दिनाचं औचित्य साधून आयुक्त महोदयांनी आजचा हा नागरिकांशी संवाद
अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद आणि त्याचबरोबर गेल्या 20 एप्रिल रोजी नगर विकास दिनाच्या निमित्तानं राज्याची जी 2 पारितोषिकं या शहराला प्राप्त झाली ते म्हणजे शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता आणि नागरी प्रशासन उत्कृष्ट कामगिरी, त्याच्यामध्ये जे आपल्याला पारितोषिकं प्राप्त झाली त्याचं या ठिकाणी वितरण आणि त्याचा कौतुक सोहळा हा शब्दसुद्धा आयुक्त महोदयांनीच दिलेला होता. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहे की गेल्या 7 महिन्यामध्ये आयुक्त महोदयांचा या ठिकाणचा ही कारकीर्द सुरू झाल्यानंतर अनेक चांगल्या प्रथा परंपरा आणि अनेक चांगल्या प्रकारची कामं अगदी उठून दिसत आहेत. अनेक चांगल्या प्रकारच्या प्रथा परंपरामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण दर महिन्याला व्याख्यानमाला किंवा प्रसंगानुसार व्याख्यानमाला आयोजित करतो. लायब्ररी सुरू झालेली आहे, शहर सुशोभीकरणाची कामं आहेत, शहर स्वच्छतेचे आहेत, अनेक गोष्टी चांगल्या घडत आहेत. त्याच्यातलाच एक भाग म्हणून यावेळेला 2 पारितोषिकं आपल्या शहराला प्राप्त झाली. कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि तो शब्दही साहेबांनी निवडलेला होता. त्याचबरोबर साहेबांचं म्हणणं होतं की मी मार्गदर्शन करतोय पण खरे काम करणारे खाली माझे त्या विभागाचे प्रमुख आणि शेवटच्या थरातला कर्मचारी हे त्याचे खरे हकदार आहेत, त्यांचं या ठिकाणी जाहीरपणे कौतुक झालं पाहिजे ही त्यांची या पाठीमागची भूमिका होती. त्याचबरोबर या ठिकाणी आज आयुक्त महोदयांनी नागरिकांशी संवाद देखील साधलेला आहे. अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे की शहरातल्या सामान्य नागरिकाच्या मागण्या काय असतात, भावना काय असतात, त्याची आपल्याला प्रतिपूर्ती कशा पद्धतीनं करावी लागते. कारण आपण या शहरातले जरी या महापालिकेचे जरी कर्मचारी असलो तरी या शहराचे नागरिक देखील आहोत आणि ह्या दुहेरी जबाबदाऱ्या आपल्याला अत्यंत जबाबदारीनं पार पाडाव्या लागतात. साहेबांचं नेहमी म्हणणं आहे आणि त्यांच्या एकूण उक्तीचं कृतीतनं दिसत असतं की नागरिक हे आपले दैवत आहे आणि त्यांच्यासाठी सामान्य नागरिकासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि हे काम करताना कुठल्याही विभागाचं महापालिकेचं काम असेल, हे काम अगदी म्हणजे दर्जात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या हे अत्युच्च पातळीवरचं असलं पाहिजे, ज्याच्यामधून की नागरिकांना असं वाटू नये की आमच्या कररूपानं जमा होणाऱ्या पैशाचं हे योगदान अशा पद्धतीने मिळालं काय, असं एक उलटं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये हे नेहमी आयुक्त महोदयांची भावना राहिलेली आहे. त्या दृष्टीनं महोदयांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. एकूण त्यांच्या कामकाजाची रूपरेखा जर बघितली तर मला नेहमी जाणवतं की एक आहे की एक जरी अश्रू पुसावयास मिळाला तरी जन्म काही कामाचा आला. तो सर्वार्थानं साहेबांच्या कृतीतनं नेहमी सिद्ध होत असतो, ते दाखवत असतात. आणि हे करताना वेगवेगळ्या विभागांच्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीनं आहेत, कशा पद्धतीने या जबाबदाऱ्या आपण पार पडल्या पाहिजेत. सांगताना एक अभिमानाची गोष्ट आहे की आपले मुख्यमंत्री महोदय या शहराचे आहेत, ही पालिका त्यांची आहे. ही जशी अभिमानाची गोष्ट आहे तशी जबाबदारीची सुद्धा आहे. अभिमानापेक्षा जबाबदारी इतकी आहे की न सांगता ह्या जबाबदाऱ्या आपल्याला कळाल्या पाहिजेत आणि आपण त्या पेलवल्या पाहिजेत आणि पार पाडल्या पाहिजेत. त्यामुळंच आयुक्त महोदयांनी आपल्याला सगळ्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. जशा नागरिकांच्या अपेक्षा सांगितल्या त्याबरोबर आपल्या जबाबदाऱ्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि हे करताना कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा तितक्याच सहजतेने तितक्याच ताकदीने आपण सोडवले पाहिजेत. हाही त्यांचा नेहमी पाठपुरावा नेहमी आमच्याकडे चालू असतो. या निमित्तानं मी आयुक्त महोदयांना आमच्या प्रशासनाच्या वतीनं प्रशासनाचे एक घटक म्हणून मी निश्चितपणानं ग्वाही देतो की सर, आपल्याला अपेक्षित असलेली कामं, अपेक्षित असलेला दर्जा, अपेक्षा असलेली कार्यसंस्कृती जी अत्युच्च कोटीतली असेल ते आम्ही साध्य करण्याचा आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे प्रयत्न करू. या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आयुक्त महोदय स्वतः उपस्थित राहिले. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी विवेचन केलं, त्याचबरोबर आपल्याला एक सजगताही दाखवून दिली. त्यांचं मनापासून आभार. पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व कर्मचारी बंधू भगिनी, सर्व माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आणि ऑनलाईन असणारे या शहराचे सर्व सजग नागरिक, या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनस्वी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावली याबद्दल पुनश्च एकदा आपणास धन्यवाद देऊन मी हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद.